जलसंपदा नियमन प्राधिकरणाचा आज 21वा वर्धापन दिन होता आणि त्यानिमित्तानं राज्यासमोर असणारी जी आव्हानं आहेत याच्याबद्दल विस्तारानं चर्चा व्हावी आणि त्या संदर्भामध्ये पहिल्याच असा प्रकारचा प्रयत्न आपण केलेला होता प्राधिकरणाच्या माध्यमातून. आज उद्घाटनाच्या प्रसंगी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्राधिकरणासमोर असणारी जी आव्हानं आहेत त्याचबरोबर आमच्या जलसंपदा विभागाच्या समोर असणारी जी आज आव्हानं आहेत येत्या काळामध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये त्याचं नियमन कसं करता येईल. प्रत्येक विभागातून पाण्याच्या मागणीचा दबाव वाढत जाणार आहे. वाढतं शहरीकरण, गावांचा विस्तार, शेतीचं पाणी कमी करून नागरी वस्तीकडे वळवलं जाते, ते शेतीला पाणी देण्याचं आव्हान, अशा अनेक विषय आहेत. त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून त्याचं नियमन करून आपल्याला जर हे काम जर चांगलं करता आलं तर निश्चितपणे याचा फायदा राज्यातील प्रत्येक समाजाच्या उद्योगाला होईल. व्यवसाय, उद्योग, शहरीकरणाचा आणि त्याचबरोबर शेतीला सुद्धा फायदा होईल. त्या दृष्टीने मला वाटतं आता या चर्चासत्रातून आज एक दिवसीय आम्ही त्यातून आता हा काही निर्णय करतोय. राज्यकर्त्यांनी कुठंतरी या अगोदरच्या राज्यकर्त्यांनी कुठंतरी दुष्काळ मुक्त महाराष्ट्र झाला नाही पाहिजे असे प्रयत्न केलेत असं आपलं वक्तव्य हे पाहायला मिळालं. एकूण कशा पद्धतीनं तो काळ होता, तुम्ही स्वतः देखील तो काळ बघितला? यापूर्वीच्या काळामध्ये अनेक वर्ष मी म्हणजे मागचा जो कालावधी आपण जर काही पाहिला तर फक्त घोषणाच्या पलीकडे आम्ही गेलोच नाही किंवा त्या भागातल्या दुष्काळग्रस्त भागांना सातत्यानं राज्यकर्त्यांची गरज वाटली पाहिजे. परंतु मला वाटतं माननीय देवेंद्रजी 14 ते 19 मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा एक प्रयत्न केला गेला की ज्यामध्ये प्रलंबित प्रकल्प लवकर पूर्ण करून दुष्काळी भागाला कसं पाणी देता आलं पाहिजे या दृष्टीने प्रयत्न झाले. आता सुद्धा जे प्रलंबित प्रकल्प आहेत याला सुद्धा अतिशय चालना देऊन यामध्ये आधुनिकताची जोड देत हे प्रकल्प लवकर पूर्ण व्हावेत. आज विदर्भाचा नळगंगा वैनगंगा प्रकल्प असेल, उल्हास गोदावरीचा मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकरता असेल. आज मला वाटतं पहिल्यांदा एखाद्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पुढाकार दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे फक्त पुरी भाषणं झाले पण वास्तवामध्ये आणण्याचं काम आज देवेंद्रजी करतायत. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा आहे तो इशारा दिला आणि थेट वर्षा बंगल्यावर पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचं सांगण्यात येत आहे. आता शेवटी त्यांचा आता दौरा झालाय, कालच दौरा झालाय. त्यांनी काय काय मागण्या मांडल्यात, ज्या मागण्या आतापर्यंत त्यांनी मांडत होत्या त्या आपण बहुतांशी पूर्ण केल्यात. आणखीनही काही त्यांची मागणी असेल तर जरूर त्याच्या संदर्भात विचार करू आपण. मला वाटतं की यापूर्वीच्या झालेल्या आंदोलनातून अनेक विषय मार्गी लागलेले आहेत. शासनाला हा प्रश्न प्रतिष्ठेचा अजिबात करायचा नाहीये, त्यामुळे आम्ही केव्हाही चर्चेला तयार आहोत. वारंवार अशी गोष्ट होती की अनेक नेत्यांच्या अनेक मंत्र्यांच्या नकला करण्याचा प्रकार होतोय. एक ज्येष्ठ नेत्यांचे असतील या नेत्यांची मारमर्यादा सुद्धा पाळली जाताना दिसत नाही. त्याच्यावर मी काय भाष्य करणार नाही, कारण शेवटी त्यांना माझी विनंती करायची, त्यांना आवाहन करायचं की आपण अशा पद्धतीने वक्तव्य करून आपल्या ज्या मूळ मागण्या आहेत समाजासाठी आपण जे धडपड करतोय प्रश्न मार्गी लावण्याकरता त्याला मग अडथळे येत राहतात. तर त्यांची भावना प्रामाणिक आहे, परंतु अशा पद्धतीचं जे काही वक्तव्य काही बाबतीमध्ये काही लोकांच्या मंत्र्यांनी जे केलंय ते त्यांनी टाळलं पाहिजे असं माझं मत आहे. अमित शहा यांना उपपंतप्रधान करण्यात यावं त्यांची अशी मागणी आहे असं संजय राऊत म्हणतात. कसं बघता या सगळ्या? संजय राऊत असं अमित भाईंनी उपपंतप्रधान व्हावं ही चर्चा अनेक दिवसाची आहे. पण ते संजय राऊत मला वाटतं त्यांच्या वक्तव्यावर आपण काय बोलणार आहे. कारण संजय राऊताचं प्रत्येक वक्तव्य हे त्यांनाच घातक ठरत चाललेलं आहे. मला वाटतं मी सुरुवातीला एकदा म्हटलं होतो की ते जे बोलतील त्याच्यातलं वास्तव काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. अमित भाई राष्ट्रीय नेते आहेत, आपली पातळी जी आहे संजय राऊतांची ती नगरपालिकेच्या वॉर्डातली आहे. कशाला ते चर्चा करत.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.